येणाऱ्या 24 आवर्समध्ये तुम्ही काय फील करताय. ओके, ती फिलिंग कोणतीही असू शकते. तर काय फील करताय त्याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. पहिलंच कार्ड आलेलं आहे, फॉरगिव्हनेसचं कार्ड आलेलं आहे. ओके, एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स प्लीज. ओके, मेसेज बघा तुमच्याशी जेवढे रेझोनेट होतील. रिस्टार्ट. ओके, आता कोणत्या गोष्टीचा आत्ता तुम्ही विचार करताय त्याच्यासाठी हा मेसेज 100% आहे. तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा असा विचार करताय ज्याच्यामध्ये रिस्टार्ट व्हावं. ते रिलेशन असू शकतं, तुमच्या कोणत्याही इतर गोष्टींसाठी हा मेसेज असू शकतो. आणि तुम्ही खूप ट्राय केलं या, म्हणजे म्हणतो ना हा एक पूल आहे, त्याच्या पलीकडं म्हणजे म्हणतो ना जितकं तुमच्याकडून प्रयत्न झाला ना तो सगळा केलेला. मग तो रिलेशनमध्ये नाही तर कोणत्याही गोष्टीमध्ये असू दे, जितकं करता आलेलं आहे तितकं तुम्ही सगळा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला एक हॅपीनेस लाईफ हवे किंवा न्यू स्टार्ट तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या इतर गोष्टींमध्ये डेफिनेटली 100% तुम्हाला काही ना काहीतरी हवे. आता फॉरगिव्हनेस कशासाठी आले? फॉरगिव्हनेस याच्यासाठी आले की एक तर तुमच्या मनामध्ये कोणा इतर विषयी जर काही गिल्ट असेल, ओके, गिल्ट असा की ज्याला तुम्ही माफ नाही करत आहे, तर एंजल तुम्हाला असं सांगतात आहे की तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचा. हा तुमचा पार्टनर असू शकतो, हा तुमचा पार्टनर असू शकतो, कोणीही जेही कोणी बघतात ते जसे मेसेज तुमच्याशी रेझोनेट होईल तसे द्या. ओव्हरऑल करंट एनर्जीजचा मेसेज आहे. कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या थॉटमध्ये आहात ना, त्याच्यासाठी हा मेसेज आहे. तुमच्या मनात कसलाही गिल्ट असेल, फॉरगिव्हनेसची एनर्जी झालेली आहे, म्हणजे की तुम्हाला त्याला माफ करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. तुमचे कर्मच क्लिअर करायचे. एंजल तुम्हाला सांगतात आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कसलाही गिल्ट ठेवायचं नाही. ओके, म्हणजे सगळ्या गोष्टी न्यू स्टार्ट, रिस्टार्ट तुमच्या लाईफमध्ये चांगल्या होतील. ओके, आजचा हा मेसेज होता, टुडे मेसेज होता, टाईमलेस मेसेज आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे पोचेल, तुमच्याशी कसा रेझोनेट होतं त्यानुसार घ्या मेसेज. ओके, थँक्यू सो मच.